बद्दल एक गडबडच होते. आज सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपण जे दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन त्यासाठी इथं जमलेलो आहोत. या अधिवेशनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते ॲडव्होकेट गोफणे, सोनटक्के आणि त्यांची पूर्ण टीम. या अधिवेशनाचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव मोरे, नयना गुंडे मॅडम, माजी खासदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर विकासजी महात्मे, प्राध्यापक डॉक्टर यशपाल बेंगेजी, माजी आमदार रामराव वडकुतेजी, माजी सहकारी इन्कम टॅक्सचे डेप्युटी कमिशनर दिनेश वर्मानेजी, महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्लेजी, हाके साहेब, सचिनजी गावडे, ज्ञानेश्वर सुलतानीजी, गोकुळजी बडकडे, संतोषजी महात्मे, आशाताई धायगुडे, खरात साहेब, परदेशीजी, पूर्ण संयोजक टीम आणि इथं उपस्थित असलेले बंधू भगिनी. ॲडव्होकेट गोपनेजी ज्यावेळी माझ्याकडे आले आणि त्यावेळी त्यांनी ही प्रस्तावना मांडली की आपण एक अशा प्रकारचं अधिवेशन मागच्या वर्षी केलं आहे की ज्यात आपण चर्चासत्र घडवली आणि ती आरक्षणासंबंधित होती. मला तो कॉन्सेप्ट खूप आवडला आणि ॲडव्होकेट गोपनेंना म्हणलं की आता समाज जो आहे तो आरक्षणाच्या दिशेने स्वतः लढा करतोय, पण ते चालू असताना प्रत्येक क्षेत्रात आपल्या समाजाला पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि ज्यावेळी समाज प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेत असेल त्यावेळी एक विचारमंथन झालं पाहिजे, एक थिंक टँक असा डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण चर्चासत्र आयोजित केली पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने ॲडव्होकेट गोपणे आणि त्यांच्या टीमने हे चर्चासत्र आरंभलेलं आहे. अनेक वेगवेगळे विषय समोर होते आणि ते विषय धरून, कारण आपल्याला माहिती आहे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यातून अनेक गोष्टींची उत्क्रांती झालेली आहे आणि पहिल्यापासून बघतोय पुणे सामाजिक चळवळीत आणि आर्थिक चळवळीत नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. आणि आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहे ते सावित्रीबाई फुलेंचा आदर करणारा हॉल आहे आणि तिथून जर आपण काही चर्चासत्र घडवली तर नक्कीच ती समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतात असं त्यांचं मत आहे आणि आमच्या सगळ्यांचंही मत आहे. अनेक चर्चासत्र आज आहेत, त्यात आर्थिक सक्षमीकरण असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, मीडियाच्या संदर्भात असेल किंवा इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ह्याबद्दल आहे. आणि ह्या सगळ्या चर्चासत्रातून अनेक अशा आपल्या आयडियाज येणार आहेत, मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यातून समाजाला एक दिशा ठरवण्यात येईल आणि दिशा देऊ शकतो आपण, जेणेकरून इथं तरुण आहेत, इथं व्यावसायिक आहेत, हे सर्व एकत्र येऊ शकतील आणि काहीतरी आपल्या समाजासाठी एकत्र येऊन आपण करू शकतो. आणि ते करण्याची संधी ह्या चर्चासत्रातर्फे आपल्याला नक्कीच उपलब्ध होणार आहे. हे चर्चासत्र म्हणजे एक सर्वांना एकत्र आणण्याचा पण मार्ग आहे आणि दुसरं म्हणजे सर्वांना मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक संधी आहे. तर पुढं चर्चासत्रात आपण प्रत्येकाने भाग घ्यायचाच आहे. मला आयोजकांचं विशेषतः ॲडव्होकेट गोफणे त्यांच्या पूर्ण टीमचं कौतुक करू वाटतंय की पुण्यात रविवारी सकाळी त्यांनी हा पूर्ण हॉल भरून दाखवलेला आहे. त्याबद्दल सगळ्यात मोठ्या त्यांच्या टाळ्या. कार्यक्रमाची आजकाल रेलचल असते, त्यामुळं लोकांना कुठल्या कार्यक्रमाला जायचं कुठल्या नाही जायचं असं पडतं, पण ॲडव्होकेट गोफणेंनी सर्व लोक जमवलेली आहेत. 100% या कार्यक्रमाचा आपल्या समाजासाठी खूप खूप फायदा होणार आहे. आज एक दुसरं सत्र आहे. दुसऱ्या सत्रात आपण एक रोपटं लावतोय. पुढं जसं जसं हे अधिवेशन होत जातील, जसं जसं समाज वाढत जाईल, ही वटवृक्ष होतील आणि इन्स्टिट्यूशन्स तयार होतील. आयडियाज आहेत आजच्या, पुढे जाऊन त्यातून मोठी निर्मिती होणार आहे. पुन्हा एकदा मी पूर्ण आयोजकांचं हार्दिक आभार मानतो. मला इथं बोललं त्याबद्दलही आभार मानतो. अनेक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळं माझं हे 2 मिनिटाचं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय मल्हार.